एका देवीची शक्ती, एका ऋषीचा प्रचंड क्रोध आणि एक असा शाप जो खरं तर शाप नव्हताच, तो एक वरदान होता. आज आपण रेणुका देवीची तीच गोष्ट ऐकणार आहोत, ज्या गोष्टीने महाराष्ट्राच्या संस्कृतीवर एक खोलवर परिणाम केलाय. पण ही कथा सुरू होते एका प्रश्नानं. एक असा प्रश्न जो कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांना कधी ना कधी पडला असेल. कधी विचार केलाय की रेणुका देवीचे मंदिरं ही नेहमी गावाच्या आत का नसतात? ती गावाबाहेर, वेशीबाहेर का असतात? यामागचं नक्की रहस्य काय आहे? चला तर मग आज आपण तेच तर जाणून घेणार आहोत. तर आपला पहिला भाग आहे डोंगरावरील रहस्य. पाहूया या मंदिरांच्या स्थानांमागचं गूढ तरी काय आहे. आता बघा, रेणुका देवी, जिला आपण यल्लम्मा म्हणूनही ओळखतो, तिची मंदिरं आपल्याला कुठे सापडतात? तर ती नेहमीच जरा वेगळ्या, अनपेक्षित ठिकाणी असतात. कधी डोंगराच्या अगदी माथ्यावर, कधी गावाच्या सीमेच्या बाहेर, किंवा मग एखाद्या कड्यावर, नाहीतर एकदम मोकळ्या मैदानात. आणि यामुळेच तो आपला पहिला प्रश्न आणखीनच महत्वाचा वाटू लागतो. ठीक आहे, आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, नदीकाठचा तो एक क्षण, कारण सगळा खेळ इथूनच सुरू होतो. रेणुका देवी ही फक्त ऋषी जमग्नींची पत्नी नव्हती बरं का. ती स्वतः शक्तीचा एक शांत, सौम्य अवतार होती. आणि तिच्या भक्तीची ताकद इतकी प्रचंड होती, असं म्हणतात की ती रोज फक्त आणि फक्त आपल्या तपस्येच्या बळावर नदीच्या पाण्यानं मातीचा एक कच्चा घड बनवायची. विचार करा किती मोठी शक्ती असेल. पण मग एक दिवस असं काहीतरी घडलं, नदीकिनारी तिचं लक्ष विचलित झालं. आता याबद्दल दोन वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. एकीकडे असं मानतात की एका गंधर्वाचं सौंदर्य पाहून ती क्षणभर भाळली. पण शैव परंपरेनुसार ही तिची चूक नव्हतीच मुळी. तो तर देवानं तिची परीक्षा घेण्यासाठी रचलेला एक खेळ होता. आता खरं कारण काही असो, पण झालं असं की त्या एका क्षणासाठी तिची एकाग्रता भंग झाली आणि तिच्या हातातला तो कच्च्या मातीचा घड तो तसाच पाण्यात विरघळून गेला. आणि इथूनच सुरू होतो आपला तिसरा भाग, ती अकल्पनीय आज्ञा. कारण एका क्षणाच्या विचलनाची शिक्षा ठरली होती मृत्यू. आता बघा झालं काय. ही गोष्ट जेव्हा ऋषी जमदग्नींना कळली, तेव्हा त्यांचा क्रोध अक्षरशः अनावर झाला. आणि त्या क्रोधाच्या भरात त्यांनी आपल्याच मुलांना आज्ञा दिली, तुमच्या आईचा वध करा. विचार करा काय प्रसंग असेल तो. पहिले 4 मुलगे तर पार हादरून गेले. त्यांना हे महापाप करणं शक्यच नव्हतं. पण 5वा पुत्र परशुराम, तो मात्र पिताच्या आज्ञेपुढे एक शब्दही बोलला नाही. त्याने ती आज्ञा शांतपणे, निश्शब्दपणे स्वीकारली. आपला चौथा भाग, एका देवीचा पुनर्जन्म. कारण हो, हा अंत नव्हता, ही तर एका नव्या अध्यायाची सुरुवात होती. जेव्हा परशुरामानं शस्त्र उचललं, तेव्हा रेणुका देवी अगदी शांतपणे उभी होती. तिनं कोणताही प्रतिकार केला नाही, कुणाला शाप दिला नाही. ती फक्त एकच वाक्य बोलली, शक्ती मारली जात नाही, ती फक्त जागा बदलते. केवढा मोठा अर्थ या वाक्यात. म्हणजे तिनं आपलं प्राक्तन, आपलं नशीब किती शांतपणे स्वीकारलं होतं. या सगळ्या घटनेनंतर अर्थातच ऋषी जमदग्नींना प्रचंड पश्चाताप झाला. आणि मग त्यांनी परशुरामावर प्रसन्न होऊन त्याला एक वरदान मागायला सांगितलं. आणि परशुरामानं काय मागितलं असेल? त्यानं आपल्या आईचे प्राण परत मागितले. जमदग्नींनी तिला पुन्हा जिवंत तर केलं, पण आता एक मोठा बदल झाला होता. आता ती फक्त त्यांची पत्नी उरली नव्हती, ती सगळ्यांची आई म्हणजेच जगन्माता बनली होती. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, भाग 5, शापाचा खरा अर्थ. चला आता आपल्या मूळ प्रश्नाचं उत्तर शोधायची वेळ आली आहे. आणि इथेच या संपूर्ण कथेचं सार आपल्याला कळतं. तो जो जमदग्नींनी दिलेला शाप होता ना, तो खरं तर रेणुकेसाठी नव्हताच. तो शाप होता त्या संस्थांसाठी, त्या विचारधारेसाठी जे तिच्या शक्तीवर संशय घेतील. आणि याच शापामुळे तिची शक्ती कुठल्या एका मंदिरात किंवा राजवाड्यात बंदिस्त झाली नाही, तर ती थेट लोकांमध्ये, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली. आणि म्हणूनच आपण जो प्रश्न सुरुवातीला विचारला होता, त्याचं उत्तर आपल्याला इथे मिळतं. रेणुका देवीची मंदिरं गावाबाहेर, डोंगरांवर का आहेत? कारण तोच शाप. तिची शक्ती ही लोकांमध्ये आहे, 4 भिंतींच्या आत नाही. मंदिरांची ही जी रचना आहे ना, तीच त्या शापाचं एक प्रकारे भौतिक प्रतीक आहे. पण शेवटी एक प्रश्न उरतोच, तो नदीकाठचा प्रसंग. ती खरंच देवीची परीक्षा होती की समाजाची? त्या समाजाची ज्याच्या मर्यादित विचारसरणीला एका स्त्रीची दैवी शक्ती पेलवली नाही, समजून घेता आली नाही. कदाचित त्या दिवशी अपयश रेणुकेचं नव्हतंच, ते समाजाचं होतं.
हाच एक मोठा विचार ही कथा आपल्या सगळ्यांच्या मनात सोडून जाते.